नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 30 नंबरचा जो लेसन आहे लेट्स वेट हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम लेट्स वेट याचा अर्थ काय आहे ते बघूया. तर लेट्स वेट म्हणजेच चला वाट पाहूया असा त्याचा मराठी मीनिंग निघतो. आणि अ मोनोलॉज मीन्स मोनोलॉजचा अर्थ आहे आत्मवृत्त, म्हणजे सिंगल पर्सन स्पीच, म्हणजे सिंगल पर्सन त्यामध्ये बोलत असतो किंवा त्याच्या कथा मांडत असतो. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे व्हाय इज द गर्ल सॅड. गर्ल का बरं सॅड आहेत असा क्वेश्चन आहे. द गर्ल इज सॅड बिकॉज शी थिंक्स दॅट नोबडी लव्ज हर. आणि तिला असं वाटतं की कोणीही तिच्यावर प्रेम करत नाही म्हणून ती सॅड आहे असा क्वेश्चन आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हेअर डज द गर्ल प्लॅन टू गो. तर जी गर्ल्स आहे तिचा प्लॅन कुठे जाण्याचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर दिलेलं आहे. तर बघा द गर्ल्स प्लॅन टू वंडर इन सम माउंटन्स अँड फॉरेस्ट ऑर लिव्ह इन अ डेझर्ट ऑर ॲट अ नॉर्थ पोल. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅन अ लिटल गर्ल्स गो टू सच फार अवे प्लेस ऑन हर ओन. तर या ठिकाणी ॲन्सर आहे नो शी कॅनॉट. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट डाऊन द प्लुरल फॉर्म्स ऑफ. प्लुरल फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायचे आहेत. तर फर्स्ट दिलेला आहे विश. विश म्हणजे इच्छा. तर विशेष या ठिकाणी विशेष. नेक्स्ट आहे फॅमिली फॅमिलीज. तर या ठिकाणी वाय आहे तर वायचं आय झालं आहे आणि ई एस प्रत्यय लागलं आहे. चाइल्ड आहे तर अनेक वचन म्हणजेच प्लुरल फॉर्म या ठिकाणी चिल्ड्रन होईल. इग्लू हे सिंग्युलर आहे आणि प्लुरलमध्ये इग्लूज होईल, यस प्रत्यय लागेल. त्यानंतर ग्रॅनी आहे आणि ग्रॅनीचं अनेक वचन किंवा प्लुरल होईल ग्रॅनीज. वायचं आय होईल आणि ई एस प्रत्यय लागेल. त्यानंतर कॅमल आणि कॅमल्स उंट उंटे असं होईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्सचा. तर फर्स्ट आहे द गर्ल वॉज सिटिंग बिहाइंड द सोफा फॉर 8 hours. तर या ठिकाणी तुम्हाला हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे. तर हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते फॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन द गर्ल हॅड अँड ओल्डर सिस्टर. ओल्डर सिस्टर म्हणजे जी मुलगी आहे लेसनमध्ये त्या मुलीला मोठी बहीण आहे. तर हे जे स्टेटमेंट फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे द गर्ल थॉट शी वूड बिकॅम अ हर्मेट. तर या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघा किंवा स्टेटमेंट द गर्ल फेल्ट दॅट नो बडी लव्ह हर. तर हे सेंटेन्ससुद्धा ट्रू आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ओपन एंडेड क्वेश्चन राईट वन थिंग्स दॅट मेक्स यू. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. तर तो तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा ओपन एंडेडमध्येच. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट डू यू फील वेन यू आर अँग्री सॅड हॅपी राईट डाऊन युअर थॉट्स. तर तुम्ही ज्यावेळेस अँग्री असेल सॅड असेल हॅपी असेल त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं राईट डाऊन युअर थॉट्स. तुमचे विचार या ठिकाणी खाली लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे. तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता किंवा तुमचे जे मनाचे ॲन्सर असेल ते सुद्धा तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द ॲन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. इज द गर्ल स्टील सॅड ॲट द एंड. तर नो शी इज नॉट. नेक्स्ट आहे सेकंड नंबर डज द गर्ल लव्ह हर लिटल सिस्टर. यस शी डज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
तर नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, इन द पझल गिवन हिअर फाइंड द सर्कल 6 वर्ड फ्रॉम द लेसन. तर लेसनमधले 6 वर्ड फाइंड आउट करायचे आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी सर्कल करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही दिलेले असेल आणि काही राहिले असेल तर ते तुम्ही सॉल्व करून घ्यावेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. त्यानंतर ड्रॉ पिक्चर्स ऑफ द पीपल हू मेक अप युअर फॅमिली. तर या ठिकाणी तुमच्या फॅमिलीचं तुम्हाला ड्रॉइंग काढायचं आहे, चित्र काढायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, इफ यू आर आस्क्ड टू गिव्ह अ गिफ्ट टू ईच मेंबर ऑफ युअर फॅमिली, व्हॉट विल यू गिव्ह अँड व्हाय, राईट डाऊन इन फ्यू वर्ड्स. तर तुम्हाला या ठिकाणी वर्ड्समध्ये इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3rd स्टँडर्डमधील लेट्स वेट या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.